तरीच म्हणलं अजून आई साहेबांवर कसं काय घसरलं नाही तुम्ही? त्यासनी बोलल्याशिवाय अन्न गोड लागत नसेल ना तुम्हाला. उगाच बोलत नाहीये मी अधिपती. त्या बाईनं कारस्थाने एवढी केली आहेत ना, ती विसरतो म्हटलं तरी मला विसरता येत नाहीत. बरं माझ्या बाबतीत जे करायचं ते तिनं केलंच. आता अक्षराच्या मागे लागले हात धुवून. अक्षरा नकोय तिला या घरात म्हणून तिला घराच्या बाहेर काढलं तिनं. ऐकून घ्यायला लागले म्हणून उगाच काय तर बोलू नका तुम्ही. किती वेळा सांगू, मास्तरीन बाईसनी आई साहेबांनी बाहेर काढलेलं नाहीये. त्या त्यांच्या मर्जीने गेल्यात, माहिती नव्हतं तुम्हाला? अधिपती, अक्षरा या घराला तुला सोडून स्वतःच्या मर्जीनं जाणार नाही हे तुला माहिती आहे. अरे त्या भुवनेश्वरीनं तुझ्या करवी तिला या घराच्या बाहेर काढले हे तुला कळत का नाहीये? अधिपती, अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. स्वतःच्या डोक्याने विचार कर जरा. तुझ्या स्वतःच्या संसाराचा विचार कर आणि अक्षराला परत घेऊन ये. आमच्या संसाराचं काय करायचं की नाही आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही पडू नका त्याच्यात. पडणार. बाप आहे मी तुझा, मी जन्म दिलाय तुला. तू जर चुकीच्या मार्गाने जात असशील तर तुला थांबून जाब विचारणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या घरात मला जाब विचारायचा हक्क फक्त आमच्या आई साहेबांना आहे. आईसाहेब ते ऐकून ऐकून आम्हाला कंटाळा आला. तुला आईसाहेब करून कंटाळा येत नाही का रे? सोड नाही हे सोड. अधिपती, अक्षराला गमावशील अशानं कायमचा. अरे सोन्यासारखी पोरगी येते, तिला एवढा त्रास नको देऊ. आम्ही काय त्यासनी त्रास विरास दिलेला नाही, उलट त्याच त्रास देतात आम्हाला. त्यासनी आमच्या संग बोलायचंच नाही, मग मी काय करू? कशाला मागं जाऊ मी तर? अक्षराला तुझ्याशी बोलायचं नाही असं नाही होणार, एवढं गॅरंटीनं सांगतो मी तुला. उगाच तुम्ही काय कसली गॅरंटी बिरंटी देत बसू नका. जावा आराम करा. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघून घेतो. अधिपती, अजून सुद्धा वेळ आहे, काहीतरी कर. हा गुंता एवढा वाढेल ना की नंतर सुटणार नाही. गुंता आम्ही वाढवलेला नाहीच आहे, गुंता मास्तरीन बाईंनी वाढवलेला आहे. त्यासनी आम्ही जीव तोडून सांगत होतो इथं राहावा घरात आमच्या संघ, आई साहेबांसंग. पण नाही, त्यांना त्यांचं खरं करायचं होतं, गेल्या घर सोडून. आता काय मी त्यांच्या मागं जात नसतो काय, तेवढंच काम नाही आहे मला. त्यांनी त्यांच्या मनाचं केलं ना, आता मला जे करायचं ते मी करतो.